नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच महिन्यानंतर आज मी परत व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या या चॅनलवर. तर जे कोणी माझे आधीचे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती असेल, आपल्या या चॅनलवर पूजेच्या पितळेच्या जे साहित्य वस्तू आहेत, म्हणजे त्यामध्ये देवांच्या मूर्त्या वगैरे आहेत, धूपदाणी वगैरे सगळं जे काही आहे मी सेल करत होते यूट्यूब थ्रू. पण आता आपलं पहिलं फक्त ऑनलाईन होतं, म्हणजे यूट्यूबवरच होतं. पण आता आपण एक नवीन शॉप पण स्टार्ट केलेलं आहे, म्हणजे ऑफलाईन पण आपण आलेलो आहोत. तर पुण्यामध्ये कात्रजच्या जवळपास जे कोणी बघत असतील तर त्यांनी नक्कीच एकदा व्हिजिट करू शकता. ज्यांना कोणाला काही वस्तू नवीन बघायच्या असतील तर तुम्ही व्हिजिट करू शकता. फक्त देवपूजेच्या पितळी वस्तू मी फक्त सेल करत होती याआधी यूट्यूबवर. पण आता बरेचसे ॲडिशन केलेलं आहे, मी दाखवते तुम्हाला एकदा सगळं. म्हणजे माझ्या शॉपचं टॅगलाईनच आहे, घरच्या स्वच्छतेपासून ते तुमच्या सौंदर्यापर्यंत सगळं काही आपल्याला या माझ्या या शॉपमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर एक मिनिट तुम्हाला. तर इथे बघू शकता, मी जी सुरुवात केली होती यूट्यूबवरून, ते फक्त एवढंच साहित्य होतं माझ्याकडे. फक्त या देवांच्या मूर्त्या आणि हे काय म्हणतो आपण, दिवे वगैरे आणि हे धूपदाणे वगैरे, एवढंच फक्त पितळेचं सामान भेटत होतं. पण आता याच्यामध्ये नवीन ॲड झालेलं आहे, ते म्हणजे ह्या ज्या सगळ्या अगरबत्त्या वगैरे, धूप वगैरे इथे आपल्याकडे भेटणार आहे तुम्हाला. त्याचबरोबर क्लिनिंगचे जे साहित्य आहे ते भेटणार आहे. आणि हे सौंदर्याचं जसं आपण टॅगलाईनमध्ये ऐकलं तुम्ही, तुमच्या घराच्या स्वच्छतेपासून ते तुमच्या सौंदर्यापर्यंत सगळं काही. तर इथे बघू शकता, साड्या तुम्हाला दिसत असेल, ड्रेसेस, कॉर्डसेट आहेत, वर परकर, ब्लाऊज पीस वगैरे सगळं काही भेटणार आहे तुम्हाला एकाच ठिकाणी. त्यानंतर आता कॉस्मॅटिक्सकडे वळूया, तुमच्या सौंदर्याकडे वळूया. हे जे वर तुम्हाला शॅम्पू, फेसवॉश वगैरे सगळं काही, क्रीम, मॉइश्चरायझर, सोप्स वगैरे दिसत आहेत, हे सगळे ऑर्गॅनिक आहेत, होममेड आहेत, विदाऊट एनी केमिकल आहे. मी स्वतः हे घरी बनवते, त्यामुळे बिनधास्त तुम्ही हे घेऊ शकता. आणि एकदा नक्कीच ट्राय करून बघा, तुम्ही परत माझ्याकडे नक्कीच 100% मला गॅरंटी आहे परत येणारच. तर हे पुढे जे दिसत आहेत शॅम्पू, फेस वॉश आहेत, मागे दिसत आहेत ते शॅम्पू आहेत, हे मॉइश्चरायझर आहे, सोप्स आहेत, क्रीम्स आहेत. अशा प्रकारे सगळं हे कॉस्मेटिक्स आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि त्यानंतर इथे हेअर ॲक्सेसरीज वगैरे दिसत असतील, इथे बांगड्या वगैरे आहेत, जी आर्टिफिशियल ज्वेलरी आहे ती भेटणार आहे, कॉस्मेटिक्स भेटणार आहे, लिपस्टिक, आयलायनर, काजळ वगैरे सगळं. त्यानंतर इथे तुम्हाला खाली बॅग्स वगैरे दिसत असतील तर बॅग्स पण आपल्याकडे अवेलेबल आहे. तर एवढं सगळं आहे. आणि हे मी दररोज वेगवेगळं जे प्रोडक्ट्स आहेत ते दररोज वेगवेगळं दाखवणार आहे. म्हणजे आज देवपूजेचं दाखवलं, उद्या साड्या दाखवल्या, ड्रेसेस दाखवले, मग परवा बॅग्स, असं काही सगळं काही मी दाखवणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी हे देवपूजेचं साहित्य सगळं दाखवणार आहे, कारण इथूनच आपली सुरुवात झालेली होती आणि इथूनच परत सुरुवात करूया. आणि चला दाखवते मी तुम्हाला. जे कोणतं तुम्हाला वस्तू आवडणार आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर बघा, ह्या सगळ्या पितळीच्या देवपूजेच्या मूर्त्या वगैरे आहेत. तर हे बघा, लक्ष्मीची आहे, स्वामींची आहे, गणपतीची आहे, इथं शंकराची पिंड आहे, विष्णू, लक्ष्मी आहे. देवांसाठी आपल्याला पितळी पाठ पण भेटणार आहेत. ही दीपलक्ष्मी आहे, विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे, हे 2 दिवे आहेत, जोडी भेटणार आहे. या पितळेच्या मस्त अशा डब्या आहेत बघा, याला थ्रेड आहे, बंद होतं एकदम घट्ट, ह्याचं झाकण लागतं. हे तामण पण आहेत आपल्याकडे. हा अष्टलक्ष्मीचा दिवा पण तुम्हाला भेटणार आहे. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या भेटणार आहेत. हे पिकॉकचे दिवे आहेत, ज्यांना कोणा आवडतात आहेत त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा. त्यानंतर हा कासव कुबेर दिवा आहे, हा कुबेरचा दिवा आहे. हे बघा, धूपदाणी आहे, ही मस्त कमळाची धूपदाणी आहे. त्यानंतर हा कासवचा दिवा आहे. त्यानंतर हे देवदास समई छोटे दिवे आहेत. त्यानंतर ही ॲपल धूपदाणी आहे. त्यानंतर हा शंख ठेवण्यासाठी शंख अडली आहे. हे अगरबत्ती लावण्यासाठी अगरबत्तीचं स्टँड आहे. आपण आरतीच्या दिव्यामध्ये तामणामध्ये ठेवण्यासाठी हे 2 दिवे आहेत छोटेसे. हे बघा, तामण आपल्याकडे आहे, प्लेट आहे पितळेची 10 नंबर, हे पण 10 नंबर आहे ओव्हल शेपमध्ये. त्यानंतर हे 8 नंबरमध्ये आहे, छोटं गोलमध्ये अष्टलक्ष्मी दिवा आहे. यानंतर हा नैवेद्य दाखवण्यासाठी बाऊल आहे, मस्तपैकी असा मोठा.
हा शुभचिन्ह असलेला कलश आहे, श्री आहे, याच्यावर ओम आहे आणि स्वस्तिक पण आहे, असा हा शुभ कलश आहे. त्याच्यानंतर हे शंखचक्र दिवे आहेत. हा लक्ष्मीचा दिवा आहे, गजांत लक्ष्मी दिवा, जर्मन सिल्वरमध्ये जोडी आहे. हा देवदासचा दिवा आहे. त्यानंतर हा देवदास दिवा पितळेमध्ये आहे, जोडी किंवा सिंगल पण तुम्ही घेऊ शकता. शंखचक्र नामचं तिलक आहे कुंचम सेवेसाठी. त्यानंतर ही ॲपल बरणी आपण आहे हळदी कुंकू ठेवण्यासाठी. याला थ्रेड आहे, घट्ट लागतं हे. त्यानंतर ही छोटी ॲपलचीच बघा बरणी आहे. त्यानंतर हा आपली जी अन्नपूर्णा आहे तो ठेवण्यासाठी हा बाऊल आहे. आणि हा मस्त कमळाचा दिवा आहे कुंचम समोर लावण्यासाठी. आणि हे पण कमळाचे दिवे आहेत माता लक्ष्मी समोर लावण्यासाठी. त्यानंतर हा पण एक लक्ष्मी समोर लावण्यासाठी कमळाचा दिवा आहे. त्यानंतर आता आपण अगरबत्तीमध्ये बघूया. तर अगरबत्तीमध्ये सगळ्यात पहिलं बघा हे आहे 100 ग्रॅमचं आहे. याच्यामध्ये खूप सारे व्हेरियंट्स आहेत, खूप सारे फ्लेवर्स आहे. हे रुद्र आहे. आणि हे जे अगरबत्ती तुम्हाला दिसत आहेत याच्यामध्ये मोस्टली जे सगळे आहेत ते सगळे प्रीमियम अगरबत्ती आहे. याच्यामध्ये हे गणेश गंध म्हणून आहे. त्यानंतर हे स्पेशल अष्टगंध. त्याच्यानंतर गोपी चंदन म्हणून आहे. आणि त्याच्यामध्ये हा श्रीफळ म्हणून आहे. तर असे हे आहेत वेगवेगळे फ्लेवर्समध्ये व्हेरियंट्समध्ये भेटणार आहेत. ज्यांना कोणाला हवं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मेसेज करा, तुम्हाला सगळे डिटेल्स भेटून जातील. त्यानंतर हे पाउचेसमध्ये आहेत. हे पण 120 ग्राममध्ये आहे, बघू शकता तुम्ही इथे. आणि ह्या ज्या अगरबत्त्या आहेत त्याच्यावर सगळ्यावर MRPवर तुम्हाला 10 to 12 रुपीज 15 किंवा कशात 15 रुपीज डिस्काउंट तुम्हाला नक्कीच भेटणार आहे प्रत्येक एका वस्तूवर. त्यामुळे लवकर ऑर्डर करा, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मेसेज करा. हा आहे 120 ग्रॅमचा पाऊच आहे. याच्यामध्ये आहे गुरुमाऊली, याच्यामध्ये कस्तुरी आहे, याच्यामध्ये विघ्नहर्ता आहे. आणि हा ग्रीनरी स्पेशलचा आहे श्रीहरी म्हणून. याच्यामध्ये रोज पण आहे माता लक्ष्मीच्या समोर लावण्यासाठी आणि लोबान आहे. याच्यामध्ये एवढे फ्लेवर्स आहेत. त्यानंतर छोटे आपण याच्यामध्ये चंदन पण आहे एक. त्याच्यानंतर छोटे पाउचेस आपण बघूया. त्याच्यामध्ये हे तुम्हाला क्वांटिटी येणार आहे 25 ग्रॅमची आहे. छोटे आहेत हे, कस्तुरी आहे. त्याच्यामध्ये मग हा काशी धूप आहे, तपस्या, रोज, मोगरा आणि चंदन, हे एवढे फ्लेवर्स आहेत या छोट्या पाउचेसमध्ये. त्यानंतर इथे धूप लावण्यासाठी ही छान लाकडाची धूपदाणी आहे. त्यानंतर हा चंदन हिना टिका आहे, खूप छान सुगंध आहे. हा मी स्वतः यूज केलेला, खूपच मस्त आहे. हा ओला गुगल धूप आहे. हे कापूर पण आपल्याकडे भेटणार आहे. हा आहे अष्टगंध, कुंकू आणि हळद. त्यानंतर हे प्रीमियममध्ये लोबान आहे, गुगल आहे. हे धूप कप्स आहेत सगळे. हा लोबान प्रीमियममध्ये आहे आणि खाली पण लोबान आहे. त्यानंतर हा धूप स्टिक आहे. हे ग्रीन आरवी स्पेशल म्हणून नाव आहे. आणि हा अष्टगंधमध्ये आहे ऑरेंज कलरचा. त्यानंतर इथे शायनिंग जेल आहे. पितळेच्या ह्या ज्या वस्तू आहेत सगळ्या क्लीन करण्यासाठी शायनिंग जेल आहे. हे काय म्हणतो आपण, भीमसेनी कापूर आहे. त्यानंतर हे धूप कोन आहेत, 2 फ्लेवर्स आहेत. याच्यामध्ये कस्तुरी आणि चंदन आहे. त्यानंतर तुम्हाला हे गंगाजल आणि गुलाबजल पण आपल्याकडे भेटणार आहे. त्यानंतर हे पण धूप काडी आहे, रोज आणि जास्मिन याच्यामध्ये फ्लेवर आहे. ही तुलसीच्या फ्लेवरची अगरबत्ती आहे. तिळाचं तेल पण तुम्हाला आपल्याकडे भेटणार आहेत. या सगळ्यात मोठ्या आहेत. हे आहे 500 ग्राममध्ये, म्हणजे अर्धा किलोमध्ये आहेत. याच्यामध्ये पण भरपूर सारे फ्लेवर्स आणि छान आहे. गुलाब आहे, म्हणजे तुमच्या लक्ष्मीच्या मातेच्या समोर लावण्यासाठी गुलाब आहे. खुशबू आहे, चंदन आहे, पानाडी आहे. तर एवढे हे 5 फ्लेवर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि हे अगरबत्ती, हा ओला धूप आहे, गुलाब फ्लेवरचा आहे. आणि हे अगरबत्ती लावण्यासाठी लाकडाचं स्टँड आहे.
तर ज्यांना कोणाला ह्याच्यातले काही जे कोणते प्रोडक्ट्स आवडलेले आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण परत नवीन वेगळ्या वस्तू यामधलं काहीतरी एक दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला कोणतं प्रोडक्ट आवडलं असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा. आणि ज्यांना कोणाला आपल्या शॉपवर व्हिजिट करायचं आहे त्यांनी मला व्हॉट्सॲप करा, मी तुम्हाला ॲड्रेस पाठवेल. तुम्ही नक्कीच शॉपवर व्हिजिट केल्यानंतर अजून तुम्हाला व्हरायटी छान छान बघायला भेटेल. त्यामुळे नक्कीच जे कोणी कात्रजच्या जवळपास राहतात त्यांनी व्हिजिट करा आपल्या शॉपला.